नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल देवांच्या गोष्टीमध्ये। या चॅनलवर आपण देव, धर्म, पुराण आणि आपल्या सनातन परंपरांमागील गूढ आणि आध्यात्मिक अर्थ समजून घेतो। आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण केले जाते आणि त्यामागील पुराणांतील अद्भुत रहस्य। महाशिवरात्री हा भगवान शंकराचा सर्वात पवित्र आणि प्रमुख उत्सव मानला जातो। ही ती रात्र आहे ज्या दिवशी भक्त जागरण करून, मंत्रजप करून आणि श्रद्धेने पूजा करून महादेवांना प्रसन्न करतात। या दिवशी बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे। पण बेलपत्रालाच इतके महत्त्व का आहे, याचे उत्तर आपल्याला पुराणांमध्ये मिळते। शिवपुराणानुसार बेल वृक्षाची उत्पत्ती अत्यंत दिव्य आहे। असे सांगितले जाते की देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले। त्या तपश्चर्येदरम्यान तिच्या घामाच्या थेंबांपासून बेल वृक्षाची निर्मिती झाली। त्यामुळे बेलपत्र हे देवी पार्वतीचे स्वरूप मानले जाते। जेव्हा भक्त बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करतात तेव्हा ते प्रत्यक्षात शिव आणि शक्तीचा संगम अर्पण करत असतात। म्हणूनच महादेव बेलपत्राने अत्यंत प्रसन्न होतात। बेलपत्राची 3 पानंही अत्यंत अर्थपूर्ण मानली जातात। ती सत्व, रजस आणि तमस या त्रिगुणांचे प्रतीक आहेत। ती भगवान शिवाच्या 3 नेत्रांचे प्रतीक आहेत, समता, करुणा आणि अंतर्दृष्टी। तसेच ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचेही प्रतीक मानली जातात। म्हणून एकच बेलपत्र अर्पण केल्याने अनेक दैवी शक्तींचे पूजन केल्यासारखे पुण्य मिळते। स्कंद पुराणातही बेलवृक्षाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले आहे। देवी पार्वतीच्या तपश्चर्येची आठवण करून देणारा हा वृक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष फलदायी ठरतो। श्रद्धेने बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तावर शिवकृपा लवकर होते असे वर्णन आहे। भविष्य पुराणात ब्रह्मपर्वात उल्लेख आहे की बेलपत्राने शिवाची पूजा केल्याने धन, समृद्धी आणि सुख प्राप्त होते। पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो। बिल्वाष्टकम स्तोत्रातही सांगितले आहे की एक बेलपत्र श्रद्धेने अर्पण केल्यास 3 जन्मांचे पाप नष्ट होतात, एवढी त्याची महिमा आहे। महाशिवरात्री ही केवळ उत्सवाची रात्र नाही, तर ती आत्मशुद्धीची रात्र आहे। या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने जीवनातील त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक दुःख दूर होतात असे मानले जाते। मात्र बेलपत्र अर्पण करताना ते उलटे नसावे आणि 3 पाने एकत्र असलेले असावे, ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे। म्हणूनच या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भक्तिभावाने, मन शांत ठेवून आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा। महादेव नक्कीच आपल्या भक्तांवर कृपा करतील आणि जीवनात शांती, सुख आणि समाधान देतील। जर तुम्हाला अशीच देव, धर्म आणि पुराणांवरील माहितीपूर्ण आणि भावपूर्ण कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनल देवांच्या गोष्टीला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। हर हर महादेव।